वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेने वाया हा संसार करश्याव भरे काळाची तो फेरी निकटाली वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेने एका जनार्दनी नको याता याते संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा माझे पंढारी नाथा परसावी विनंती माझे पंढारी नाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजभं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावना तिभासती पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया
नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय येऊनिया काळ बैसला से उसा झाकी तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांतीब्रह्म नाथबाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। या अभंगाद्वारे महाराज नमूद करतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे। येऊन या काळ बैसला शे उसा प्रत्येकाच्या उशाला काळानं आतापर्यंत कोणाचंच उस सोडलेलं नाही। 7 लोक हे चिरंजीव आहेत म्हणून यांचा आणि काळाचा काही संबंध नाही। 8वी एकच व्यक्ती अशी जन्माला आली त्या व्यक्तीचं नाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे। काय क्रांती केली मृत्यूच्या स्थितीमध्ये कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा मने सकल तातो शविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलाचा जीवनग सोयरा स्वामी तुकया दातारा तारक तू सकलाचा जीवनग सोयरा। निळोबाराय सांगतात अत्यंत फार मोठा बदल केला तो तुकोबरायाने। बाकी प्रत्येकाच्या उशाला काळ आरूढ आहे। थोडा विको कमी करा। काळ 5-4 गोष्टीनं दिसत नाही। एक ज्याला सत्तेचा मद आहे पदाचा मद ज्याला आहे तो एक बाकी गोष्टीमध्ये आंधळा होत असतो त्याला काळ दिसत नाही एक। दुसरी गोष्ट ज्याला याचा जास्त गर्व आहे त्याला एक काळ दिसत नाही 2। आणि मग आता काहीला रूपाचा अभिमान असेल त्याच्या अभ्यासाचा अभिमान असेल मला असा गाथा पाठ आहे मला ज्ञानेश्वरी पाठ आहे मला शास्त्र पाठ आहेत मला पुराण पाठ आहेत मला संस्कृत जास्त येते हे असे जे गंडलं अंगाला चिटकून घेतले की काळ दिसत नसतो। काळ न दिसण्याचे कारण एक अहंकार आणि दुसरा काम। कामानं तर शत्रू पण कळत नाही विठाला विठाला विठाला। महाराजांनी सांगितलं बाबा तुझ्या उशाला काळ बसला। जी महाराज लक्षात आलं नाही काळ उशाला होता पण दिसला नाही। आता लक्षात घे राजा काळ उशाला आहे। महाराज आता करावं काय तो बाजूला जाईल का? शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात काळ बाजूला जातच नाही फक्त फरक इतका आहे तू आता भजन कर तो तुला सोपा जाईल। वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने। भजन केल्यावर मरण चुकते असं डोक्यातलं काढून टाका। फक्त भजन केल्यावर अधोगती चुकती। भजन करणाऱ्यांना सद्गतीला नेतो आणि भजन न करणाऱ्याला अधोगतीला नेतो इतका फरक आहे। मरावा तर प्रत्येकाला लागतंय। ज्यानं तुम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्याला थांबता येत नाही।
ज्यांनी तुम्हा मला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्या पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा जीवदशेला आल्यावर मर्यादा आहे, त्याला थांबता येत नाही. आपण कोण्या झाडाची पाला आहेत. म्हणून वाया हा संसार करीशी हव भरी, काळाची तो फेरी निकटाली. संसार करू नका असं एकाही साधून सांगितलं नाही. लेकर बाळ हाकलून द्या असं काही म्हटले नाही. नका त्याजूर अंडा पोरे, सुखे बांधा माड्या घरे. माड्या बांधा, हवेल्या बांधा, बंगले घ्या, जमिनी घ्या, मोरंड्या घ्या, इरी पाडा, बारवं घ्या, बोर घ्या, पाईपलाईन घ्या, अब्जानं पैसे कमवा. पण हे करत असताना इतकं त्याला चिटकून राहू नका की काळ हा जवळ आलेला लक्षात येत नाही. संसारातल्या प्रत्येक गोष्टी करत असताना महाराज म्हणले आपल्या नाही समजून करायच्या. एका माणसानं 7 कोटीचं घर बांधलं, टेकच न गेला गावात कुठं. मी 7 कोटीचं घर बांधलं, 7 कोटीचं घर बांधलं, कस करतो म्हणलं. हाणतो का आम्हाला? 7 कोटीचं घर आहे तुझ्याकडं, कस करतो? आम्हाला टाकी तू का उचलून तळ्यात? मग राहू दे ना आम्हाला आमच्या झोपड्यात. नाही म्हणे, पण महाराज 7 कोटीचं घर बांधलं. सगळ्यांना ऐकून घेतलं. मी जरा रगिले. मी त्याला सांगितलं, दादा अजून 2-4 कोटी रुपये खर्च करा मधात काही टाकून, तरी तुमचे पोरं तुम्हाला छताव जाळणार नाहीत. तुम्हाला गावाच्या कडीला कुठंतरी जागा असेल, आणि शक्यतो मसनवाटे हागंदारीच्याच कडीला असते. हो, किती जरी कोटी रुपयाचं घर बांधलं तरी तुम्हाला तिथं जळायला जावं लागेल. महाराज म्हणले वाया हा संसार करीशी हवं भरी. याच्यात अतिशय हाव ठेवणं दुःखाला कारण आहे. संसार किती घासून करा, शेवटच्या टप्प्यात पदरात दुःख पडतं. आणि परमार्थ जर निष्ठेनं केला, आचरणशील, वाक्य नीट ऐका, परमार्थ जर निष्ठेनं केला ना आचरणशील केला तर जसं जसं वय संपल तरी पण त्याचे पाय पवित्र होतात. आचरण जर मातीत गेलं तर लोक थुत्रातही हाणतात, विठाला 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 विठाला. आतापर्यंतची संसाराची व्याख्या आहे, त्याच्यात इज्जत, प्रतिष्ठा, सन्मान मिळाली असा माणूसच नाही. 500 एकर जमीन कमीली एका व्यक्तीनं, शेवटच्या टप्प्यात थकलं. घरातली सगळी लोक म्हणते आता कौरक थांबतीत काय माहित. बाहिल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता. स्वजनानी गोत्र ऐसा करीती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. करीती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. मालकाचं वाक्य, स्वजन आणि गणगोत करीती विचार, काढा काढा म्हणते याचा झाला भूमी भार. माणूस मेल्यावर महाराज वजन वाढत नाही. मग भार झाला का म्हणत असतील तर त्याचं कारण आहे, 12 तासाच्या नंतर दादा त्याची दुर्गंधी सुटत असतील. ती दुर्गंधी तुम्हा आम्हाला घातक आहे अण्णा. म्हणून काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. अब्जानं पैसे असू द्या त्याच्याकडे, त्याला नेऊन तिथं पेटवतात. म्हणून हा संसार करत असताना कधी कधी देवही अंतकरणात ठेव. अवघा निरसोनिया काम, अवघा निरसोनिया काळ, अवघा निरसोनिया काम, अवघा निरसोनिया
अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारे जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला प्राप्त काळी उठून गेला वस्ती कर वस्ती आला प्राप्त काळी उठून विरक्त त्यागी वस्तीकर फकीर रात्री मारुतीरायाच्या मंदिरात मुक्कामाला थांबला. 2 घरी भिक्षा मागितली, जेवण केलं. सकाळी वाहत्या नदीला स्नान केलं, पुन्हा भिक्षा मागितली, दुपारची भाकरी बांधून घेतली, पुढे चलत राहिला. प्रातकाळी उठून गेला. ती अवस्था संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. क्या बात है. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. वा, छान पुरावा दिला. एका बाईनं बाजरी वाळू घातली दारात. 9-10 चिमण्या त्या बाजरीच्या दळणावर बसल्या. टप 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 चमचा 2 चमचे त्या चिमण्यानं बाजरी खाल्ली आणि पोट भरल्यावर झाडाच्या फांद्यावर बेळक्यात जाऊन बसल्या. शेजारीन डबकं घेऊन जात होती गावखराला. तिनं पाहिलं माझीनं बाजरी वाळू घातली, तिनं तर दरोजा लावून घेतला. हिनं डबकर इचून दिलं आणि त्या डबक्यात 2 किलो बाजरी नेली. सुनाल म्हणली, जीजी तुम्ही तर सुन म्हणल्या आत्याबाई तुम्ही तर बाथरूमला गेलत्या. मोकाट्या बस काय तिच्याहून एवढा नांगर गुतला, पुन्हा जाता येईल. पण बाजरी आणली खारोड्याला 2 किलो. हे आपण इतकं येड्यावानी करतो म्हणून आपल्याला दुःख आहे. पक्ष्यानं पासा बाजरी खाल्ली, त्यानं गोठोडं बांधून न्यायचा विचारच केला नाही. आपण गोठोडे बांधून ठेवतो याच्याकरता आपल्याला दुःख आहे. मी तुम्हाला सांगायलो म्हणजे मी लय धुतला तांदूळ होय. मी तर तुमच्या पुढे 2 पावलं विठाला. हेच आहे ना संसारात. माणूस सर्दीच्या गोळ्या घेतो, सर्दी राहा म्हणून संध्या दुपाराचीचा खाते. डॉक्टर खाल्ला तरी त्याची सर्दी कशी राहील. आपण पथ्य पाळतच नाहीत ना, भानगडती. म्हणून वाया हा संसार. नाथ बाबा म्हणले अत्यंत वाया आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठी कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, वैकुंठवासी दिगंबरराव नामदेवराव डाके सगळीजण त्यांना मामाच म्हणायची. आदरणीय वैकुंठवासी डाके मामा हे विश्वात्म्यात विलीन झाले. उपजल्या पिंडा मरण सांगाते या अनुषंगाने त्यांना इहलोकातली यात्रा सोडावं लागली. प्रत्येकाला जावं लागते. आयुष्याची मर्यादा संपली. ब्रह्मांडाच्या मालकानं दिलेला जो आयुष्याचा बॉन्ड होता महाराज, तो बॉन्ड संपला, तारीख संपली, निघून जावं लागते. एक जणाने विचारलं, ज्याला आयुष्य दिले त्याला कळत नाही, यमाला कसं काय कळतं? त्याचंच तर नाव यम आहे. खात्यावर पैसे किती टाकणाऱ्याला कळत नाही, पण ATM कार्ड मशीनमध्ये घातलं की फेकून देतं. 7,000 टाकलेस 2,000 खात्यावर येतं. त्या मशीनला कळतं याच्या खात्यावर किती पैसे आहेत. तसं यमाला कळतं याच्या खात्यावर आयुष्य किती आहे. एकालाच विचारलं, का हो महाराज अशी यमाची संख्या किती? म्हणलं मोजके यम आहेत. मग इतक्या माणसाचं आयुष्य जवळ आले त्यांना कसं कळतंय? पंढरपुरातला देव इतका चतुर आहे, त्यानं प्रत्येक माणसासोबत 2 गडी ठेवलेत. चित्रगुप्त भय व्यालाक्षायाम
गुप्तेषु भय सकल स्थिता चित्रांगदे भय सर्वानां गुप्तेषु फल जयो नाम. एकाचं नाव चित्र आहे, एकाचं नाव गुप्त आहे. ते प्रत्येकाच्या खांद्यावर बसलेत. ते बरोबर आयुष्याची मर्यादा संपला आली की आम्हाला सांगतात, बाबा या आता, हे उद्या 12:15 वाजता जाणार आहे, तुझं तू इथं येऊन बस. ते पास घेऊनच येते पारद्यासारखा. ते पारधी म्हणजे शिकारी. जसा पास असतो ना तो असा टाकण्यासाठी, तसा तो माणसाला काढण्यासाठी पास काळ येऊशाला बसतो. येऊन या काळ बैसला शेवसा. काही काहीला घमेंड असते, माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, मला काळ भेल नाही भेला. रावणाला भेला नाही, तू याकडे आहेतच किती. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढी मोठी संपत्ती वारकरी संप्रदायात एकाही संतांनी, एकाही हलकट श्रीमंताची दादा दखल घेतली नाही. पण तुकोबारायाने रावणाची घेतली. कारण रावण नुसता श्रीमंत नसून विद्वान होता. फक्त एका मार्कानं त्याचा पेपर गेला, एकच मार्क चुकला त्याचा. आणि मार्क जरा परमार्थात तो मार्क महत्त्वाचा आहे. त्या मार्काचं नाव आहे आचरण नावाचा मार्क. हो, एवढा विद्वान रावणासारखा संस्कृत पंडित पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात नाही जन्माला आला. एवढा विद्वान होता. नाही त्या हवा लागायली म्हणून त्या हुशार आहेत ना. हां, ते दुसरीकडे काऊन बसणं, त्याला माहिती इकून कूलर आहे बाळ्याजवळ. विडाला विडाला एवढा विद्वान रावण, त्याच्या विद्वत्तेला पार नाही. त्याच्या विद्वत्तेला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी सोन्याचं गाव त्याला दान दिलं, देऊन टाकलं. इतका विद्वान. श्रीमंतीची व्याख्या सांगायची तर जिथं तुकोबाराय आवाक्याच्या पलीकडे बोलतात त्या अर्थी त्याची श्रीमंती किती मोठी असेल. त्याचा परिवार सांगायचा झाला तर 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंडोदरी. 80,000 बायका होत्या, 1,00,000 पुरं होते, 1,25,000 नातू होते. सासरे 80,000 होते. सासा नाहीच सांगता येणार महाराज. सासा कशा सांगता येतील, ज्याच्या जावायनं एकट्यानं 80,000 केल्या. मग रावणाचा सासरा 4-4, 10-10 तर करीतच असेल ना. म्हणून सासरे सांगता येतात 80,000, बायका 80,000. पण सासा किती असतील अजून आकडा नाही सापडला मला. सापडलं पुन्हा कधी योग आला तर सांगेल कीर्तनात. एवढा मोठा श्रीमंत, त्याला दुपारा हाणलंय, त्याला दुपारा हाणलंय. तर आपल्याकडे श्रीमंती आहेच किती, किती श्रीमंती. असं सप्ताह चालू होता एक मोठा, आणि त्या सप्त्यामध्ये 10-15 हजार लोक रोजचे जेवत होते. येऊन या काळ बैसला शिवसा. 10-15 हजार माणसं रोजचे जेवायचे. सप्ताह 50 वर्षापूर्वीचा असेल. आता काय, आता लय मोठाले सप्ते. फक्त सप्त्याची खोली नाही, रुंदी जास्त आहे. आणि विहिरीमध्ये पाणी किती परस आहे असं सांगितलं जायचं. ईद भरण गुडघ्या इतकं पाणी, त्यानं पाटाभर मका नाही झोपायची. 3.5 परस पाणी, 4 परस पाणी, दादा 5 परस पाणी. ज्या विहिरीची खोली जास्त आहे तिला किंमत आहे. रुंदीला काय करतात ते, घन 70 फूट रुंद आहे पण तीच भरच पाणी आहे, त्याला नाही. तशी रुंदी वाढली नुसती, खोली वाढायला पाहिजे. 10-15 हजार माणसं सप्ताहात जेवायला. निष्ठावंत लोक होते, सात्विक सदाचारी होते. आता 1-1 लाख लोक सप्त्यात जेवत असतील, पण ते सप्त्या करणाऱ्यानं पैसे कुठून आणलेत हे पहिले तपासायला पाहिजे. ज्याचे दुकानं दारूचे 14, देशी दारूचे ज्याला 14 दुकान आहेत, आणि त्यानं सप्ताह केला. आणि प्रत्येक कीर्तन म्हणला करबुनला कायच सप्ताह केला, कायच दानशूर आहेत. सगळ्या कीर्तन करायच्या बायका पटापटाच मेल्या. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, अरे ज्याचे देशीचे 14 दारूचे दुकान आहेत त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्यात. त्यानं वरचे ढकणं इकले तर वर्षात 2-2 सप्ते करीन ते मोठमोठाले. आणि त्याचं तुम्ही कीर्तनात जर वर्णन केलं तर तुमच्या बायका मरत्याल. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाचे वर्णू नये किंवा गाऊ नये.
इतराची स्तुते आम्हा ब्रह्महत्या इतराची स्तुते आम्हा ब्रह्महत्या इतराची स्तुते आम्हा ब्रह्महत्या इतराची स्तुते आम्हा ब्रह्महत्या त्या एका पांडुरंगा एका वाचून त्या पांडुरंगा एकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका त्या पांडुरंगा वाचोनिया एका पांडुरंगा वाचोनिया आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा एका पांडुरंगा वाचोनिया रोजही कधी कधी नालायकाला चोंबाळावं लागतंय, पण मर्यादेत चोंबाळायचं. जेवताना लोणचं किती घेते? एखादी फोड. पण जितकं वरण तेवढं वाटी भरून लोणचं घेतलं, सर्दी होईन न सुंबळ्या इतकं खात नसते. करायचं वर्णन बुका लावतो म्हणून पुका कौरव बी त्याला चोंबाळायचं. त्यानं केलेलं पाप आपल्या बोखांडीवर बसत असते. तो काळ होता निष्ठावंत लोक, स्वातंत्र्याच्या मागे पुढचा काळ, त्या काळात चालत असलेला तो सप्ताह, त्या सप्त्यातला तिसरा दिवस येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. सोडच नाही काळान चांगल्या चांगल्या. तिसऱ्या दिवशीचा सप्ताह, तिसऱ्या दिवशीचे कीर्तनकार 10-10:30 वाजता आले. कीर्तनकार गाथ्याचं भजन 11-11:30 सुरू झालं. ते कीर्तनकार महाराज गाथा भजनात उभे होते. डुलून नाचून गाथ्याचं भजन केलं. त्याच पंक्तीला पंक्ती बसल्याबरोबर मंडपातच ते जेवायला बसले. जुनी माणसं चांगली होती, अधिकारी होती, निष्पाप माणसं होती. जेवली पंक्तीला. ती पाकिटं घेऊन हॉटेलला जेवत नव्हते. ते जेवावं लागेल ना. आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो, कुठं यात्रेत गेलो तर खावं लागेल. आपली का सासरवाडी आहे का तिथं? पण आता इथं पाकिट दिलं, जाता जाता पाथरीत जर बाळू जेवला तर नाही अंगावर झोपीत भिताड पडायचं काय का नाही? इथल्या बायका जीव घालीत नाहीत का? जी बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई भाताव तुपवाडी. ती आपण खाला पाहिजे. इथं इथं खाल पाहिजे. ते सात्विकतेचं लक्षण आहे. मग ते महाराज आले, त्यांनी गाथ्याचं भजन केलं, पंक्तीला जेवायला बसले. हरिपाठ सुरू झाला तोपर्यंत आचार्य आला. आचार्य तिथंच होता, पण बैठकीत आला आणि सप्ताह कमिटीला सांगितलं, दादा, अण्णा, काका, भाऊ, नाना, जिजा, ऐका म्हणे, उद्याचा साबुदाणा भिजवायचा का जिलेबीचं पीठ भिजवायचं? तर सप्ताह कमिटीतला यजमान फार हुशार होते. ते म्हणले, अरे माळकरी आचार्य आहेस तू, तुला डोकं नाही? उद्या जर एकादशी असेल तर साबुदाणा भिजव आणि दशमी असेल तर जिलेबीला पीठ लाव. तीच अडचण आहे म्हणे तात्या. काय झालंय? 2 पंचांगकर्त्यानं चूक केली. एकाने एकादशी उद्याची टाकली आणि एकाने परवाची टाकली. स्मार्त आणि भागवत असेल तर आपण भागवत धरतो वारकरी, पण स्मार्त नाही, भागवत नाही. एकानं सरळ उद्याची टाकली आणि एकानं परवाची टाकली. म्हणून तुम्ही मला बोलताना याच्याकरता मी तुमची आज्ञा घ्यायलो. महाराज विद्वान होते, त्या दिवशीचे कीर्तनकार विद्वान होते, विद्वान. महाराजांना सांगितलं, महाराज एकादशी उद्याची धरायची का परवाची? म्हणले 8 दिवस झालं माझ्याही डोक्यात घोळ फिरायलाय, उद्याची धराव का परवाची? माणसानं निमूटपणे म्हणलं पाहिजे, दादा हे आपल्याला कळत नाही. हो, आणि जी गोष्ट कळत नाही ती अंगावर घेतली की उगच गंडल येतं ना. मग ते गंडल 18-15 दिवसाला फुटलं की 2-2 महिने धोत्र खराब करीत. गणलं का सोपे असतात का ते? गळ्याला आल्यावर मान फिरू दे ना, बगलात आल्यावर हात फिरू दे ना, आणि मांडीला आल्यावर बसू दे ना. कुठलेच गणलं कामाचे नाहीत. त्या महाराजांनी सांगितलं, मला काही एकादशी उद्याची का परवाची निश्चित सांगता येणार नाही, पण एकादशीचा मुख्य पर्व काळ कोण्या दिवशी सांगणारा पंढरपुरात एक महात्मा आहे. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतो. कोण आहे ते महात्मा? त्या महात्म्याचं नाव आहे चातुर्मासी महाराज. जा म्हणे त्यांच्याकडे. आचार्य म्हणलं, या जाऊन बाबा, मला काय तुम्ही सांगितलं तर साबुदाणा भिजितो नाही तर जिलेबील पीठ भिजितो, तुम्ही म्हणताल ते. गेले 4-2 लोक. कर्मणो गहनो गती नशीब यांचा असं. महाराजच गैरहजर त्या दिवशी. दादा महाराजच नाही. त्याचा आश्रम झाडणारा एक साधा वारकरी होता. गळ्यात तुळशीची माळ, बिचारा साधा. आश्रमाची झाडझूड करायचा, महाराजांचं भजन कीर्तन ऐकायचा, सतरंजा झटकवायचा, काय जे वाट्याला येईन ते काम करायचा, आणि जे भेटेल ते कळणा, कोंडा, आंबड्या वगैरे तिथं तो खायचा.
आल्याबरोबर एवढाली प्रतिष्ठित माणसं आले. त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी 10-15 हजार लोक जीव घालणारे काय सप्ताह करणार काय साधी लोक असतील का ती अधिकारी माणसं. बसायला टाकलं, पाणी दिलं. शमकुशल विचारलं काय काम आहे? काय नाही म्हणे. महाराज कुठे आहेत? परगावी गेलेत. कधी येतील? सांगत नाहीत ते. आपण कशाला नौकरांनी विचारायचं मालक तुम्ही केव्हा येणार आहेत म्हणून. काही नाही विषय. काय काम आहे? काही नाही म्हणे. एकादशी उद्याची का परवाची? ते म्हणले मग पंचांगवाल्याला विचारा ना. ते नसतं घोळ केला म्हणजे सगळा. होय देव बाबा. एकान टाकली उद्याची आणि एकान टाकली परवाची. कोणीच पुन्हा माघार घ्यायला तयार नाही. ते म्हणलं आपण अभ्यास करून टाकली. दुसऱ्या दिवसा म्हणला मी का गोट्या खेळून टाकली का? मी बी गणित केलं. करण बव पळ निमिष लाघवी संवत्सरा यत भासे आवर्तो आवर्तम निधियम परा भाषा मांगल्य स्मृती निमिषता लाघवी कळा सूत्री आर्णव मिमध्ये आणि भय भाषा. या सगळ्या गोष्टीची पराकाष्ठा काढून मी एकादशी परवाची काढली. एकानं सांगितली मी आजची काढली. ऐकायला कोणी तयार नाही. मग तुमचा विश्वास कोणावर आहे? चातुर्मासी महाराज सांगतील त्या दिवशी एकादशी आम्ही धरू. वैकुंठवासी वक्ते बाबा सांगायचे हा निर्वाळा. मग आमचे महाराज सांगतील त्या दिवशी तुम्ही एकादशी धरताल का? हो. मग नसू द्या, तुमचं काम झालं. कसं काय झालं म्हणले काम? इथं सांगायला कोणी एकादशी कोण दिवशी धरायची म्हणून? अहो हे आमच्या महाराजाचं कुत्र सांगतं एकादशी केव्हा धरायची. काय डोकं खराब झालं का म्हणले याचं? आमचा विश्वास महाराजावर आणि हे म्हणतोय कुत्र सांगतंय. अहो दादा राग मानू नका. मी गरीब माणूस आहे, झाडून काढणार आहे असं समजू नका मी मूर्ख आहे म्हणून. पण आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे ना. मग आमचे महाराज पंचांग पाहत नाहीत, कॅलेंडर पाहत नाहीत, कोणाला विचारित नाहीत. ज्या दिवशी कुत्र सकाळी 3 वाजता भाकर खात नाही त्या दिवशी महाराज एकादश धरते. अरे म्हणले अवघडच पुढे. बर रोज सकाळी महाराज आंघोळीला चालले 3:30 वाजता की टोपल्यात जे काय असन भाकरीचा तुकडा ते कुत्र्यापाशी टाकायचे आणि स्नान करून आल्यावर ते बघायचा. कुटका जर जशाला तसा दिसला तर समजायचं आजची एकादश नाही. आणि कुटका त्यानं खाल्ल्याला असला की समजायचं आले जाग्यावर विठाला 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 कुटका जशाला तसा दिसला की समजायचं एकादशी आणि खाल्ला की समजायची एकादशी नाही. काय ताकद असेल त्या सप्त्यातला वाद मिटीला कुत्र्याने. चातुर्मासी महाराजांचा अधिकारी इतका मोठा. हनुमंतदादा शेवटच्या टप्प्यामध्ये ते थकले. संध्याकाळची वेळ आहे, तहान लागली. शिष्याला जोरात आवाज द्यावा इतका सुद्धा तोंडातून आवाज निघून गेला आणि तोंड कोरडं पडलं. देवा तहान लागली रे. 10:30 वाजता शेजारती होत होती. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती व्हायची. मग शेजारती झालं करत असताना अंगावरचे सगळे हारगिर देवाच्या काढून घ्यायचे. एक शेज टाकायची. त्या शेजेचे मंत्र म्हणायचे. निद्रा भयो शयन स्थितायाम जगदानंद कंद पतयो प्रमुख रुक्मिणी प्रमुख पांडुरंग देवतायां शय्यारूढो तल्पकम आह्वानांच प्रियतान्न मम. देवा तुम्हाला झोपण्यासाठी पुष्पाची शेज केलेली आहे, आपण झोपून घ्या. मंत्र म्हणायचं काम ब्राह्मणाचं. आणि देवाच्या पुढे एक तांब्यात त्याच्यावर फुलपात्र आणि त्या फुलपात्रामध्ये 2-3 मंजूळ ठेवत होते, तुळशीची मंजूळ, आणि किलूप लावायची निघून जायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते काका आले पाहते तर तांब्यात अर्धा तांब्या पाणी आहे आणि एकही मंजूळ नाही. गेल्या 2-3 पिढ्यात असं कधी झालंच नव्हतं. हनुमंत दादा त्या ब्राह्मणाने विचार केला पुजाऱ्यानं, असं कसं झालं असेल महाराज. तेवढ्या अवकाशात काकडा चालू होता, देवाचं स्नान चालू होतं आणि चातुर्मासी महाराजांच्या मठातून एक चौकदार आला आणि सांगितलं चातुर्मासी महाराज जात राहिले. आणि अचानक त्यांच्या तोंडात 2-3 मंजुळा अर्धाल्या अडकलेल्या आहेत. त्यावेळेला पुजाऱ्यानं सांगितलं मी फुलपात्रात ठेवलेल्या मंजुळा ते पाणी फुलपात्रात टाकलं, फुलपात्रानं चातुर्मासी महाराजाला पाणी
विटेवरच्या मालकाने पाजलं आणि मंजुळा तोंडात अडकल्या. दृष्टांत संपला. ब्रह्मांडाच्या मालकानं ज्या साधूला पाणी पाजावा त्याचा अधिकार किती मोठा असेल, त्या महात्म्याचा, त्या योगीराजाचा, त्या नामधारकाचा, त्या तपस्व्याचा किती मोठा अधिकार आहे. आणि या महात्म्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र पंचांकर त्याचा वाद मिटवतोय काका, ते कुत्र किती अधिकारी असेल. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर चातुर्मासी बाबा किती अधिकारी असतील. पण त्यांनाही काळानं सोडलं नाही. येवनिया काळ बैसला सेवसा येवनिया काळ बैसला सेवसा दाखितो से कैसा डोळे आता दाखितो से कैसा डोळे आता दाखितो से कैसा डोळे आता येवनिया काळ बैसला सेवसा झाकीतोस कैसा डोळे आता झाकीतोस कैसा डोळे आता येवनिया मग एवढी मोठी चातुर्मासी बाबा त्यांच्या जर उशाला काळ बसून हे लोकातली यात्रा त्यांची संपतोय. डाके मामा गेले असतील, आपल्याला निमूटपणे सहन करावं लागेल. परमार्थिक होते. मला वाटतं एकदा माऊंद्याच्या कार्यक्रमाकरता बी डाके मामांनी मला आमंत्रित केलं, तर त्यावेळेला माऊंद चारीधाम करून आले. आणि कालच्या वेळेस रामराव भाऊ काळे सतत संपर्क करत होते. योगा आला छान, चला म्हणलं. या टोकाला गेलेली परमार्थिक क्षेत्रातली माणसं जातात तर 4-2 अभंग पाठ करणाऱ्यांना अंगाला गंडल लावून घ्यायचंच नाही. मला कसा यम नेईल, शक्य नाही, ते शक्य नाही. लय हुशार माणसं. मी मगाशी बोलून गेलो, रावणासारखा चतुर कोणीच नव्हता. विद्वान होता, चतुर होता, चाणाक्ष होता, मायावी सुद्धा होता. मायावी सुद्धा होता रावण. रावणाला कपटीच्या व्याख्यातून बाजूला काढलं, पण रावणाला काम चिटकलता. काम काम काम. आणि कामामुळं रावण मातीत गेला. नाहीतर खरं जर विचार केलं तर रावण कपटी पण नव्हता. काम शिल्लक होता त्याच्याकडे. एवढा विद्वान रावण, एवढा विद्वान. रावणाने 127 विद्वान हस्तगत केले. 127. रामायणात नाही बघायचा, दुसरे पुराण बघायचे, मग त्याच्यात सापडेल. तुम्ही रामायणीच कितान पुन्हा म्हणताल गिरगावचा बाळ्या काही बघ तू बापा, असं नका. उग दगड हांजावू नका दुसऱ्याला. कधी कधी आपल्या विरोधात फिरत असते ते. योग असा आला 127 विद्वान. त्याच्यापैकी एक विद्वान होता तत्वकुंभ नावाचा विद्वान महाराज. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. काय नाव गोड आहे, तत्वकुंभ. कुंभ म्हणजे कलश, तत्वानी भरलेला कलश. म्हणजे एवढ्या विवेकानं, एवढ्या विद्वत्तेनं, एवढ्या कुशलतेनं, एवढ्या चातुर्यानं बुद्धीचा बुद्ध्यांक इतका विकसित होता तत्वकुंभाचा, म्हणून त्याला तत्वकुंभ नाव सोबत होतं. त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगात जी नावं होती का, ती शरीराच्या लक्षणावरून नावं ठेवल्या जायची. पुष्पदंत नावाचं वानर, सात्विक फुलातला एकही सुगंध नव्हता की जे त्याच्या दातातून येत नव्हता, म्हणून त्याचं नाव ठेवलं हनुमंतदादा पुष्पदंत. सुगंधी फुलांचा सुगंध येत होता, पुष्पदंत याच्याकरता. हो. तंबाखू खाऊन जर चाल म्हणायला आला आणि त्यानं जर अभंग विचारला तर घंटाभर सांगताच येत नाही. हो, त्याच्या वासानं कीर्तनकार मरुनी म्हणजे बरं आहे एखादा. लय काय काय खरंच लायक की नाही. माझं मत हे, पक्वादे असेल, कीर्तनकार असेल, रामायणकार असेल, भागवतकार असेल, गायक असेल, तंबाखू खात असेल तर त्याचं 10 पिढ्याचं पापूत आलं समजायचं. नक्ता व्यसनाधीनो जाये हे अध्यात्म भयो शास्त्रा प्रकाहा पितरो भयो तृप्तो रुसुष्टोती नयजना नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलं का? त्याचे पितर
रुष्ट होत असतात, रुष्ट रुष्ट. कारण का देवाचा आपल्यावर विश्वास आहे आणि म्हणून जनतेचा सुद्धा विश्वास आहे. महाराज सांगल ती दिशा. हो, बाकीचं कोण पाहिलं पण ह्या काही काही गोष्टी करायच्या नाही. भागवतकार इंटरव्हल मध्ये स्टेजच्या मागं जाऊन बिडी वाढायला. अरे तू जाळी तू का मंडप भागवत्या, माणसं जळते ना नालाय का. तू बिडी वाढल्यावर कसं ऐकायचं तू भागवत. लय काही विचित्र. परवाला एक जण कथाकार आले आणि ते पोरग म्हणलं त्यानं 2300 रुपयाचं मेकअपचं सामान आणायला लावलं. गळ्यात शपथ मी सकाळच्या मरण खोटं बोलत असेल तर. हो, तो सांगणारा माणूस मला म्हणला 2300 रुपयाचं मेकअपचं सामान. म्हणलं हे मागच्या जन्मात स्टेजवर नाचणारी बाई असेल आणि मागचं काही त्याचं राहिलं शिल्लक म्हणून आता भागवत सांगताना पण लिपस्टिक लावूनच चाललाय. वक्ते बाबा सांगायचे दर्पणो भयस्थिती पुरुषास्ततेवच एकम मिथ्यात्रियो द्विविधा भयभासा नैवम दर्पणो अर्चिता. फार काय झालं तर 3 आरशा पुढे जावा पुरुषानं. माणूस जर दिवसात 20 बाऱ्या भिंगा पुढे जात असेल तर समजायचं त्याच्यात बाईचा अंश आहे. विठाला विठाला नटाव स्त्रीनं नटाव. आपण काय नटायचं. शेविंग केली पाहिजे, वस्त्र चांगले घालायचे, इस्त्री गिस्त्री पांढरे शुभ्र, इतकं 3 बाऱ्या. या या ममुल्या आहेस का तू. विठाला 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 विद्वान तत्व कुंभ रावणानं हस्तगत केला. रावणानं त्याच्या हाताने दादा 14 विमानं तयार करून घेतले. 14. आता वरी किती असतील काका त्याचं काय मेळ नाही. लय मोठ्या कंपनीचे मला वाटतं स्पाईजेट, एअर इंडिया असे लय मोठी नावं असतात. आपल्याला काही इंग्रजी येत नाही. बसायचा योग आला तुमच्या पैशामुळं. माणसानं खरं बोललं पाहिजे आहे का नाही. आपली विमान पुसायची लायकी नव्हती पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामामुळे एरवी आपल्याला कोण पुसलं असतं. उत्तरेश्वर एरवी तरी पुसे कोण पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान. एरवी तरी पुसे कोण पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान. एरवी तरी पुसे कोण पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान. एरवी तरी पुसे कोण पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान, पावे देवासाठी मान. कोणी विचारलं असतं. मी ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून पितळे बापूंकडे दरवर्षी असतो त्रयोदशीला काल्याला. हनुमान दादा मी कलेक्टर झालो असतो तर पाय कोण पडलं असतं. सुटकेत दिली असती, खालून म्हणले असते कलेक्टर या सही कर, घे इतके पैसे, पण कर सही या फॉर्मवर असं म्हणले असते. पाय कोण पडलं असतं नाही. म्हणून एकाही वारकऱ्यानं असं म्हणायचं नाही मी लय विद्वान म्हणून लोक पाया पडते. तू याच्यातून बाजूला सरक, तुला बायको पण थुतरीत आणीन. कोण विचारत असतं आपल्याला. एरवी तरी पुषे कोण पावे देवासाठी मान. देवासाठी मला खुर्ची आहे, देवासाठी मला तुम्ही पुढे बसलात. नाही तर कोणी विचारलं असतं. लय लोळायले श्रीमंत त्याला गोचड चिटकनत अंगाला. विठाला 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 विठाला. एवढा हुशार तत्व कुंभ 14 विमानं केले. 3 विमानाचे नाव सांगतो. 11 घरी गेल्यावर पहा. एका विमानाचं नाव आहे पुष्पक विमान. हे अधिकारी लोकांना घेऊन जाते. कोण अधिकारी. स्वर्गाला सरळ जाणारी लोक. त्याच्यापैकी एकादशीच्या पुण्याईवर रुक्मांगद नावाचा राजा सदेह वैकुंठाला गेला. पुरीसह राजा वैकुंठी गेला. पुरीसह राजा वैकुंठी गेला. पुरी म्हणजे गाव. रुक्मांगद धर्मांगद
हे दोघं बाप लेक. हरिदिनी पुण्य भयो जगदां धारयन्ति मोजसा अधिष्ठितं पत्यायां वैकुंठा स्थापयामी. पुरीस वैकुंठाला पुष्पक नावाच्या विमानात तो गा धैर्य सागरू जाळीला तयाने संसार. रांढेसी माता उच्चारू भिक्षा पात्र धरियले करोनी कामाची कुरवंडी नामकंठी हृदय पेरे. तो गा गोपीचंद नृपवर मैनावती माता सुंदर पाचारिले पुष्पक आरुडला तैवो. काय 16,000 बायकाला माय म्हणला. रांढे पाचारिता माता म्हणून सगळ्या बायकाला माय म्हणला. हो. मुक्तचंदाला राज्यावर बसलं त्रिलोचन राजाचा पुत्र. देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला अवघा भोग त्याजीला अवघा भोग त्याजीला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला अवघा भोग त्याजीला अवघा भोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला अवघा भोग त्याजीला देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्याजीला अवघा भोग त्याजीला. तो गोपीचंद राजा विमान नेण्यासाठी आलं. ते पुष्पक नावाचं विमान. विमानात बसले. पार्षद हनुमान दादा एकाच व्यक्तीला न्यायला येतो. पण गोपीचंद राजाच्या भक्तीचं टोक होतं म्हणून सांगितलं तुम्हाला एखादा कोणी घ्यायचा का. म्हणले आमच्या आईला घ्यायचं. तुमची आई पुढच्या विमानात आहे म्हणले. पुष्पक विमानात अण्णा एवढा अधिकारी. हे एक विमान. दुसरं कामग नावाचं विमान आहे. येऊन या काळ बैसला शिवसा. उदाहरण क्रमांक 2. कामग नावाच्या विमानामध्ये रावण मारल्याच्या नंतर सीताई साहेबांनी प्रभू रामचंद्र शरयूच्या तीरापर्यंत गेले. अयोध्येत नाही गेलं बरं विमान. मर्यादा आहे प्रभू रामचंद्राला. कारण ज्या केवटाच्या नावेत बसून नॅग्रोंदर वृक्षापासून उठले, नावेत बसले शरयूच्या इकडच्या तीराला आले, त्या केवटानं सांगितलं वापस आल्यावर माझ्यात नावेत बसून पलीकडे जायचं. 14 वर्ष 27 दिवस काट्या पत्त्या केवटन कोणाला नावात बसूच दिलं नाही. त्र्यंबकराव बसूच दिलं नाही. काय त्याग असेल तरी आमचे सांगतात आता ऐका बर का. काय ते कामग विमान विभीषणानं दिलं बरं का. आणि त्या कामग विमानामध्ये प्रभू रामचंद्राने सीताई साहेब बसल्या. आणि ते काय विमान सनसन सनसन करीत अयोध्येत गेलं बरं का. वाचून सांग जाय रे माणसं मरते. तिरात भयत यति यजर्वासो भयंजान भय जायन्ते. शरयू तटा भयास्थितायं कामग भययनि अरुडाया कामग भययनि अरुडाया कामग भययनि अरुडाया. शरयूच्या तीरावर ते विमान आरूढ झालं. या विमानाचं नाव कामग. आणि तिसरं विमान त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. 11 घरी गेल्यावर पहा खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला. त्या मोबाईलवर असं इचकिलं पुराण की ते तुम्हाला दाखवत ते विमान. दुसरं चीज कायले तुम्ही पण कसं दिसल आहे का नाही. चांगलं इचकायचं. लय काळ गोड आलाय. एकाही भजनी मंडळीला महाराजाला अभंग विचारायचं काम पडत नाही दादा. बटन दाबल्या बरोबर सगळी गाथे संतांचे त्या मोबाईलमध्ये लोड आहे. मयात नाही तर म्हणा माझ्या याच्यात 10-5 आपले बस झाले आपल्या कामापुरते. आणि मला काही चाल म्हणायची नाही ना बुवा आहे का नाही.
रविवार त्याच्यामुळं आपल्याला काय, आपल्याला जे पाठ आहे तो घ्यायचा का, तिथून तशी सूचना येत नाही ना ह्योच घे म्हणून. हो तशी सूचना आल्या म्हणून तुझ्या म्हाताऱ्यालाच कीर्तन करायला लाव, मी ऐकायला येतो विठाला विठाला विठाला. योग असा आला, हे प्रभदत्त नावाचं विमान हे 14 तयार केले तत्वकुंभाने. 14 महाराज 14 केले. रावणानं 13 विमानात बरीच लोक बसली, पण एका विमानात स्वतः पण बसला नाही. 6व्या क्रमांकाचा संन्यासी आमलेकर नारदाने विचारलं, लंकेश हे विमान इतकं झाकून ठुलस, याच्यात तुम्ही कधी बसले का नाही? म्हणले याच्यात लक्ष्मी बसवायची. काय म्हणले येड्यावानी करायला रावणा तू. आव जाऊ बोलला ते, अरे तुला कसं बोलून, ते लय मोठा माणूस होता ना. काय म्हणले रावणा 80,000 बायका आहेत, कशाला लक्ष्मी बसवायची? नाही म्हणले समुद्र मंथनातून निघली तेव्हापासून डोळ्यात अशी कचकच करायची म्हणली ती. हो तिला एकदा ह्या विमानात बसवायचं. अरे नको म्हणले, तुमच्या लोकांना शहाणपणा केला तर ते दारू पिऊन पालथे पडले राक्षस, रावणाच्याच कुळातले होते ना ते, आणि कशाला तुम्ही विचार करता तिचा? नाही म्हणे इच्छाच आहे तिचेच पाय या विमानाला लावायचे, अन्यथा कोणी बसू द्यायचं नाही. आणि योग आला दादा. अशोक वाटिकेत 6 महिने 27 दिवस सीताई साहेब होत्या. तत्वकुंभ किती मोठा व्यक्ती होता तुम्हाला पुढे कळलं, तरी पण त्याला काळानं सोडलं नाही. याच्यावर सांगतोय. विमान आणलं राक्षसनीनं, सांगितलं चल बस मधात. तिनं सांगितलं तुम्हाला डोकं आहे का ग? मी ज्याच्या नावानं कुंकू लावते त्याचं नाव घेते, राम राम म्हणते. ही जागा इतकी राममय झालेली आहे, जेथ सीतेची वस्तू घडे, राम राम स्मरती झाडे. तिथले खडे गवत काड्या कुड्या हे सगळं राम राम म्हणत होतं. इतकी माझ्या मालकावर श्रद्धा आहे, काय सांगता तुम्ही त्याच्याकडे चल म्हणून? त्या राक्षसनीनं सांगितलं राम जिवंत आहे. ती कशी येईल मालक? लय हुशार रावण्या. रावण्यानं 3 माणसं बलिले. त्याची भावकी तुमच्या गावात आहे का? हा नाही तो उग मही गाडी फोडायची पुन्हा त्याला रावण्या म्हणल्यावर, मग काय ताण. 3 माणसं बोलिले. एकामध्ये मानवी पुतळ्याचा शिल्पकार होता, हुबेहूब रामाचा चेहरा तयार केला, पण रावणाच्या मनात बसून. दुसरा होता, त्यानं ते पुतळा चेहरा तयार करत असताना त्या डोक्यात नारळ घातलं. नारळ आपण फोडतो का नारळ? तुम्ही बघा कोणतंही नारळाची सगळी शेंडी काढा, 2 टिपके गवसत येतात डोळ्याचे, 2 टिपके. हे क्रतात्रेतायुगाच्या अगोदर नव्हते. एक पुराणातले 2 श्लोक सांगतात आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगतात. हो भांगाऱ्या भुंगाऱ्यानं सांगितलेलं ऐकलं नाही पाहिजे, अधिकारी माणसाची साक्षी असते. हो कीर्तन शक्यतो पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, मग भीती वाटत नसते. व ज्याच्या खिशात 1-2 लाख रुपये आहेत का, दिरे 20 किलो गुळ, आणि 150च घेऊन गेला म्हणला 15 किलो गुळ द्या, ते हानींना तोंड आहे का नाही? कसं शक्य? ही पुराणातली बादशाह लोक होती ती. माधव महाराज मगर म्हणजे पुराणातलं एवढं मोठं सखोल रत्न होते. मला असं वाटतंय असं जन्माला येणे आता शिल्लक आहे. विठाला विठाला विठाला. पंढरपूरला वक्ते बाबांचं प्रवचन चालू होतं आणि त्या प्रवचनात एकादशीचा दिवस होता. त्यांनी सांगितलं माणसं शेंगदाणे असे धरून तोंडात टाकीत नाहीत, असे फेकीत आहेत. असं सहज माणूस असं टाकतंय जवळ तोंड नेऊन, असं बोट नेऊन तोंडात फेकता फेकता जर शेंगदाणा बाजूला जाऊन जर खाली पडला तर तो खाली पडल्याला का खाऊ नये हे माधव महाराज मगरांनी पुरावा द्यायचा. काय ताकद असेल, काय काय विद्वत्ता असेल दादाई, काय व्याप्ती असेल लोकांच्या अभ्यासाची. हो नारळ घातलं त्या डोक्यात त्याच्यात आणि सोन्याच्या ताटात डोकं टेकलं रामप्रभूचं. कृत्रिम, खरं नाही, खोटं डोकं. आणि रक्त असं खळा खळा वाहलंय.
तयार करणाऱ्याची ताकद कशी असेल, खळखळ रक्त वाहले. आणि सीतेनं रामप्रभूला पाहिल्याबरोबर हंबरडा फोडला. बाई माझ्या कपाळाचे मालक. पण जे नारळ होतं का, ही सृष्टी त्यानं निर्माण केलेली पंढरपुरातल्यानं. म्हणून त्या नारळानं पंढरपुरातल्या मालकाचा प्रभू रामचंद्राचा सन्मान असा केला. त्या नारळाला ह्या जिथं डोळे तयार केले ते का डोळे त्या चेहऱ्याला, त्या जागेवर 2 डोळे तयार झाले आतून नारळाला. आणि एका डोळ्यातून 2 थेंब पाणी आलं. सीतेच्या लक्षात आलं रामाचं डोकं नाही. कशाहून कळालं माहिती आहे? क्षत्रिय मरताना रडत नसतो आणि मरताना जो रडतो तो क्षत्रिय नसतो. आणि 2च थेंब गालावर आले. हे नारळाचे उपकार आहेत बरं का सीतेवर, नारळाचे. म्हणून तर त्याला श्रीफळ उपमा आली शास्त्रामध्ये. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं फळ म्हणजे नारायण. म्हणून तर आपल्याकडं भागवताची पूजा असू, सत्यनारायणाची पूजा असू, कोणती असू, आमचे देवबाप्पा नारळ देत असते. ते पांघरत्या पदरात नसतं नाही का, कोणता पदर म्हणतात त्याला, वटी पदर असतो. विठाला विठाला म्हणून त्याला श्रीफळ नाव पडलं. श्रीफळ. अजून 2 कारण आहेत श्रीफळ नाव का, पण कशाला सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून शहाण्या डॉक्टरने एकच गोळी दिली पाहिजे. घाम येईल तर ऊन आहे, पुन्हा घाम याचा असो. योग असा आला, डोकं पाहिल्याबरोबर राक्षसने सांगितलं आता तुला बसायला काय हरकत नाही. नाही म्हणे, शंका आहे माझी. अगं काय शंका घेती, हुबेहूब रक्त पडायला लागले. असा माणूसच कोणी नाही, तो राम आहे. ठीक आहे. राक्षसनीनं सीतेला उचललं आणि त्या विमानात टाकलं. आईसाहेब बसत नव्हत्या. इतक्या राक्षसनीनं कवटाळलं तरी सुटू लागल्या, तरी पकडलं, पुन्हा सुटल्या, तरी धरलं, पुन्हा सुटल्या. शेवटी राक्षसनीची ताकद मोठी झाली आणि इतक्या हव्यासानं सीतेला उचलीत असताना त्रिजटा रडू लागली. आक्रोश करू लागली. काय नालायक हे माझा काका, म्हणजे तिचा चुलता, हलकट हे माझा चुलता, ह्याला अक्कल नाही. 80,000 बायका असताना कशाला बाईवर बाहुबळ करायचं. रडू लागली. आणि विमानात सीता बसली की खत 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 त्रिजटा हसली. ही त्रिजटा खुर्चीसाठी भजन करणाऱ्या भजनेची पोरगी होती. आपण बी त्याची आदित येत, आपण बी पाकिटासाठीच करतो ना. आपण कुठं लगेच त्याचे चुलतेच येत, आपण बी आपण त्याच्यासाठीच करतो ना. 2 लोकांना बिभीषणाला महाराज म्हणलेत नाही. तुकोबाराय म्हणले देवा तुला जे करायचं ते कर, पण मी बिभीषणाला महाराज म्हणणार. करी सीते देवा करी माझे सुखे, करी सीते देवा करी माझे सुखे, कर विद्यार्थी मुखे नमने संत, कर विद्यार्थी मुखे नमने संत, कर विद्यार्थी मुखे नमने संत, कर विद्यार्थी मुखे नमने संत. जुन्याबाईनं घातलेलं लोणचं 3ऱ्या वर्षी पाण्यात बुडून फोड चोखा ते गोडत लागतं लोणचं. तशा जुन्या म्हाताऱ्या. आणि कालच्या टिकलेवालीन लोणचं घातलं की 9व्या दिवशीच वरून फेदरी लोणचं. ग कस्तुरे काय तू लोणचं घाली ते असं. वय झालं तरी आवाजात गोडवा. ही तर मोठी लोक आहेत, त्याचा विषय नाही. तारुण्य दशेतली लोक आहेत ती. वय झालं तरी ती रग आहे अंतकरणात, भक्तीची ताकद. करीशी तरी देवा करी माझे सुखे परिमित्यासी मुखे नमने. पण या तोंडानं मी बिभीषणाला संतन महाराज म्हणणारच नाही. भगवान म्हणले तुकोबाराय मी म्हणायलो, तुम्ही कोणाला म्हणता, तुमच्याहून मला काय घेणं.
असेल तुमचा काही स्वार्थ याच्याकरता म्हणत असताल त्याला महाराज, पण मी म्हणणार नाही. तुकोबाराय म्हणलेच नाही. पैठणमधले मालक दादा तू लयच आगाव बोलले. हो काय म्हणले पैठणमधले मालक? खाली येऊन बोलले पैठणमधले मालक बिभीषणाला, खाली येऊन. मनशी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना, हरी तो महामूर्ख जाना, मनसी विभीषण शहाणा हरी तो महामूर्ख जाना, हरी तो महामूर्ख जाना, हरी तो महामूर्ख जाना. मनसी विभीषण शहाणा अरे तो महामूर्ख जाना. स्वार्थी तू. त्या बिभीषणाची मुलगी अशी खदखद हसली दादा. तर सीताई साहेबाच्या अंतकरणात शंका आली. टाकताना काय बोंबलू लागली, काय इवळू लागली, काय रडू लागली, काय डोळ्याला धारा लागल्या, काय छाती बडू लागली. नका ग टाकू सीतेला, थांबा ग, कशाला ऐकत आमच्या काकाचं, इतकी ओरडू लागली. आणि त्या विमानात टेकलं की खदखदच हसली. अशी शंका येते ना हो. सीताई साहेबाच्या मनात शंका आली दादा. म्हणल्या राक्षसनील सांगितलं, बाई तुम्ही मला बाहुबळानं उचलून टाकलं ना, मला फक्त 5 मिनटं खाली उतरू द्या, मी मनानं विमानात बसते, तुम्हाला काही ताण देत नाही, फक्त मला एकदा हिची सोय पाहायची. कोणाची? त्रिजटीची. सांग तू एकदा रडली का आणि एकदा हसली का, तर तो कुंभ किती हुशार आहे आता कळल. म्हणे सीते मी कशा करता रडेन कशा करता हसले तुला सांगते, पण जरा बाजूला चल ना. ह्या राक्षसनी कारण कळाल्यावर पुन्हा रावणाला सांगते, त्याच्यामुळे तू बाजूला चल, गुप्त एकांतात बोललं पाहिजे. बाई का रडे सांगू. ज्याला असं प्रत्यक्ष रक्त अंगातून निघत होतं, कापलेल्या डोक्यातून, डोळ्याच्यातून पाण्याचे थेंब आले, अशी मला शंका आली की खरंच रामाचं डोकं असेल. आणि रामप्रभूला तुझ्या मालकाला जर माझ्या काकानं खरंच मारलं असेल तर तुला जिंकायला काय वेळ लागत नाही, इतका विचित्र आहे माझा काका. अगं माझ्या काकानं भक्तीच्या बळावर ज्याचं भजन केलं त्याची बायकोच मागितली होती, शंकराची पत्नी, आणि दिल ती शिवजीनं, पण पोरग हुशार शिवजीचं. हो ते मानतात ना तुम्ही 10 दिवस, त्याच्या पुढं पती खेळतात पुन्हा. हो हे साधच समजित शिवजीच्या त्या पोराला. यायला वाटतंय आमचा बब्याचे कांते हो, त्याच्या जवळ पती खेळणं काय काय. अरे त्यानं रावणाच्या मुसक्या आवडल्या तर तू झोपीत कष्ट पेटीन, ते जरा हिशोबात राहत जा. लोकांना पैसे द्यायचे आणि त्या पैशाच्या बळावर गणपती पुढं पती खेळतात, झोपीत भिताड पडन अंगाव. याचा अर्थ अख्खं जीवन मातीत जाईल. सामान्य गणपती, आणि त्या गणपती बाप्पानं आईला सोडिलं. फार हुशार होते, फार हुशार ताती. मग एवढा माझा काका विचित्र आहे. सीते तुला हस्तगत करूच शकत नाही कोणी. कशाला बोलती बाई. अगं जगाला निर्माण करारा हाडा मासाचा कुंभार, कुलाल हाडाचा बाप झाडाचा, अखंड मडके घडी तोरे. हे 3.5 हाताचे गाडगे तयार करायचा कुंभार, सत्यलोकाचा मालक विधाता, भक्तीच्या बळावर माझ्या काकानं देवधवाला ठुला. देवपूजा करायला होतो ब्रह्मदेव. चतुराननो भयो प्रातार विनियोग यत् प्रातोर षोडशोपचारे विनियोगेन पंचोपचारे. सप्तसागरं हवानांज प्रियतान् नमः, पंचगंगा हवानांज प्रियतान् नमः. रत्नोदकभयस्थितो चंदनंज महत्पुण्यं, पवित्र पापनाशनाक्षिदंज महत्पुण्यं, पवित्र पापनाशना. हे मंत्र म्हणण्यासाठी ब्रह्मदेव ठेवलाय माझ्या काकानं. जगाला प्रकाश देणारा दिनपती दिवे लावायला आहे. जगाला प्रकाश देणारा निशापती त्याचं कूलर आहे, कूलर. विंझणे वारीतसे निशापती. निशापती म्हणजे चंद्र, कूलर इंधन म्हणजे वारं, वारं घालितो. इतका माझा काका गेले. तुला हस्तगत करायला काय लागतंय म्हणून रडत होते ग. बरं ठीक आहे जाऊ दे.
तुझं माझ्यावर प्रेम आहे, रडत होती. हसली का? मला काही क्षणात कळालं राम जिवंत आहेत. पागलीस का ग तू? तुला अक्कल आहे? मला टाकत असताना रडती आणि मी विमानात बसल्याबरोबर तुला कळते माझे राम जिवंत आहेत. कोण सांगितलं तुला? वसकावून बोलल्या सीताईसाहेब महाराज. तर त्रिजटा हुशार होती, म्हणले बाई दटू नकोस ना मला, मी खोटं कसं बोलू. ज्या विमानात तू बसलीस का त्या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते. आणि तू 5 मिनिटं झालं या विमानात बसलीस तरी विमान जळत नाही. याचा अर्थ तुझ्या कपाळावरचं कुंकू शाबित आहे. काय विद्वान असेल महाराज विमान तयार करणारा? असा सापडू शकतो कोणी विमान करणारा? त्याचं नाव आहे तत्वकुंभ. कडकडाटून मिठी मारली त्रिजटेला. बाई माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत आहे हे विमान सांगताने तुला माहित आहे. त्याचं नाव होतं तत्वकुंभ. दादा रावण मारला. रावण मारल्याच्या नंतर विभीषणाला राज्य दिलं. तत्वकुंभाला जहागिरी दिली काही कोपऱ्यात लंकेची. आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचल्यावर पाठीमागून निरोप आला, पत्र आलं. ते पत्र भगवान परमात्मा वाचत असताना डोळ्यातून पाणी येत होतं. सगळ्यांनी विचारलं का रडता? सांगत नव्हते. एका व्यक्तीनं पाय धरले आणि विचारलं, प्रभू का रडता? तिचं नाव होतं उर्मिला. उर्मिलेने विचारल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. प्रभू रामचंद्राचं सांगितलं, ऐक 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 ऐक, तुझीला मोठी ताई म्हणतीस का? तिच्या कपाळावरचं कुंकू शाबित आहे असं सांगणारं विमान तयार करणारा तत्वकुंभ नावाचा व्यक्ती पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर गेला आहे. 127 विद्वानापैकी एक विद्वान होता. रावणानं हस्तगत केलता तो. असं इमाम तयार करायची ताकद ज्याच्याकडे, तो तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. त्याच्या सुद्धा उशाला येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला सेव, येऊन या काळ बैसला राखी तोचे कैसा डोळे आता, राखी तोचे कैसा डोळे आता, राखी तोचे यवनिया काळ बैसला सेवसा, अजूनिया कैसा डोळे झाकी, अजूनिया कैसा डोळे झाकी, अजूनिया कैसा डोळे झाकी. येऊनिया काळ बैसला सेवसा, राखी तोचे कैसा डोळे आता, राखी तोचे कैसा डोळे आता, राखी तोचे कैसा डोळे आता. येऊन या काळ बैसला सेवसा, झाकी तो शिकैसा डोळे आता. किती मोठा तत्वकुंभ. ज्याच्या बुद्धीचं टोक तपासित असताना विधात्याकडे तराजू नाही असा एवढा अधिकारी तत्वकुंभ जर जाऊ शकतो, दादा आपली काय कथा आहे. काळानं सोडलं नाही. ज्या दिवशी काळ उशाला बसत असतो, आयुष्याचा बॉन्ड संपला रे संपला की महाराज त्याच्याकडे एक कातर आहे, कनेक्शनच तोडून टाकते. आता येईनं जे कनेक्शन तोडलं की ते कूलर बंद. तसं त्या यमाजवळ एक कातर आहे, शरीराचे आणि आत्म्याचं कनेक्शन तोडतंय. तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, हिरवा उगा पसरा, हिरवा उगा पसरा, हिरवा उगा पसरा, हिरवा उगा. हे तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा. तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, येरवा उगा आयुष्याची माळ तुटली की सगळा पसारा होत असतो.
आत्मा शरीराच्या बाजूला गेला, याला प्रेत म्हणत असतात। आणि प्रेतात रूपांतर झालं की झालं, त्याला घरी ठेवत नाहीत, त्याची जागा कुठे आहे? झाला प्रेत रूप शरीराचा बाबा, लक्ष याला ठाव मशानीचा, क्या बात आहे? लक्ष याला ठाव मशानीचा। झाला प्रेत रूप शरीराचा बाबा, लक्ष याला ठाव मशानीचा, लक्ष याला ठाव मशानीचा। झाला प्रेत रूप शरीराचा भाव, प्रेतात रूपांतर झालं की त्याला मळ्यात नेऊन पेटून देत असतात। हो, चांगल्या चांगल्याला पेटवावं लागलं। स्वामी राम नावाची एक व्यक्ती होऊन गेली, राम शास्त्री नावाची व्यक्ती वेगळी, पेशव्यांच्या काळातली व्यक्ती होती। स्वामी राम नावाची व्यक्ती ही स्वातंत्र्याच्या अगोदर 10-12 वर्षाच्या काळातली व्यक्ती, फार अधिकारी व्यक्ती। हे स्वामी राम नावाचे संन्यासी महात्मे नर्मदेच्या तीरावर अनुष्ठान करता बसले। दुसऱ्या कडव्यात सांगितलं होतं, वाचे नारायण वदेतु सादर, भजन केल्यानं माणसाला काळ चुकीत आहे, तू कसा अधोगतीला काळ नेत नाही। भजन म्हणायचं कशाला? रात्रंदिवस टाळ वाजणे हेच भजन आहे का? चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे, चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे, भजन आहे। 50 एकर जमीन कमिली मथऱ्यानं, 72च्या दुष्काळात सगळीत लोक बेजार होते। इथं सगळ्या धोत्रावाल्यांना माहिती आहे, मला कळत नाही, कारण 83चा जन्म आहे, मला 72 काय कळणार आहे? पण तुम्हाला 72चा दुष्काळ माहिती आहे, थोडाफार जुन्या म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे। मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, टाकून आंबाड्या भाजून खाल्ल्या। 72च्या दुष्काळात एका बाईला एक पोरगीन पोरग झालं, मी कीर्तनाला गेलतो त्यांच्याकडे। मोठं घर, आता त्यानं रावणाला ओव्हरटेक केलंय, पण मागची परिस्थिती सांगितली, तिचा मुलगा नायब तहसीलदार आहे, ते रिटायर होत आले आता। तर मी म्हणलं, बाई पहिली परिस्थिती कशी होती? 72च्या दुष्काळात हे पोरग झालं म्हणे, पोरगी जुळे झाले, पद्याला काहीच नाही, बाळंतीन झालं, पद्धतीतनं गावरान तुपाचा शिरा हे ते सगळं आता। हो, पथीला काय होतं? फांदाची भाजी शिजली महाराज, मीठ टाकून करा 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 पिळली, आणि 2 भाजीचे गोळे खाल्ले म्हणे मी बाजाव बसून, आणि त्या भाजीपासून दूध ह्या पोराला पाजलं, ते नायब तहसीलदार झालं। काय परिस्थिती असेल त्या काळात? 50 एकर जमीन कमिली आणि पोरग बापाला सांभाळीनं। कणाल भजन म्हणायचं माहिती आहे? ते पोरग तुमच्यासारख्याच ऐकत होतं, तुम्ही जाऊन त्याला सांगितलं, बाळा अरे 72च्या दुष्काळात काय फजिती काढील तुझ्या बापानं, काय लागतंय 2 टायमाला 2 भाकरी, त्याला सांभाळ बरं। तुमच्यासारख्याचं ऐकून त्या पोरान बापाला सांभाळलं। दादा, हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होते, याचं नाव भजन आहे। हो, चांगलं काम करणं भजन आहे। हो, मला वाटतंय चांगलं काम करताना बंद करून जर भजन केलं तर पंढरपुरातल्या मालकाला आवडत नाही, आवडत नाही, आवडत नाही, आवडत नाही। पांडे नावाचा राजा जनतेची सेवा न करता जप करायला बसला, ते हत्तीच्या जन्माला गेलं। बघा गजेंद्र व्याख्यान श्रीमद भागवतातलं, त्याचा मागचा जन्म हीच का? त्या गजेंद्राचा कोण होता माठीमागे? तो पांडे नावाचा राजा होता। प्रजेची सोय न करता ते जंगलात माळ घेऊन गेलं, म्हणून अगस्तीनं शाप दिला, बेटा तू जनावराच्या लायकीचा आहेस, तू हत्तीच्या जन्माला पावशील। रामशास्त्री नावाची व्यक्ती बोलून गेलो मगाशी, पेशव्यांचे न्यायाधीश होते दादा, ते पेशव्यांचे न्यायाधीश होते, आणि काही काही निकालावर पेशव्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या, शिक्के राजाची मुद्रा घ्यायची होती। आणि मग रामशास्त्री न्यायाधीश होते, रात्री न्यायाधीश होते आमच्या कीर्तनाला, ज्ञानेश्वर बरगांडे म्हणून, हो न्यायाधीश होते। रात्रीचाच प्रसंग होता तो। रामशास्त्री गेले तर म्हणले, अरे तुम्ही कधी आले? म्हणले 2 तासापूर्वी येऊन बसले। मंत्री, महामंत्री, सुमंत्री
राजाच्या खालचे लोक 2 तासापासून. अरे म्हणले 2 तास तुम्ही बसले तरी राजा तुम्हाला भेटत नाही, काय काम आहे? नाही म्हणले ते पूजा करायलेत. बरं 1 तास वाट पाहिली आणि शिपायाला सांगितलं 2 कपड्याची जोड घेऊन ये. आणलं त्यानं गथुडच. 1.5 तासाच्या नंतर बाहेर आले राजे. अरे काय कधी आले म्हणले? हे यायला 2.5 तास झाले, 2.5-3 तास, आणि मलाही 1.5 तास झाले. बरं बरं याच्यात काय आणलं? तुम्ही सोडा म्हणले. सोड्याच्या नंतर 2 भगव्या लुंग्या, 2 भगवे फेटे आणि 2 भगवे उपरणे. म्हणले हे 2 माणसाचा संन्याशाचा पोशाख कोणाला? एक तुम्हाला आणि एक मला. या देशाचा प्रांताचा राजा जर प्रजेचे कामं सोडून देवधूत असेल तर त्यानं संन्यास घ्यावा. आणि माझ्यासारख्या न्यायाधीशाला जर तुमच्यासारख्या राजाची वाट पाहावी लागती त्याच्यापेक्षा मी संन्यास घ्यावा. कामासारखा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. काम म्हणजे वासनं नाही. ज्याच्या वाट्याला जे काम आलंय ते काम भजन आहे. डॉक्टर जर पेशंट रात्री 2 वाजता तपासित असेल आणि त्या पेशंटचं पोट दुखत असेल किंवा एखादी डिलिव्हरी आली असेल, त्या मुलीला जर मुक्त केला असेल, बाळाचा जन्म झाला, तिला दुःखातून मुक्त केलं, सुखरूप घरी पाठिलं, तर हजारो यज्ञ केल्याचं पुण्य त्या डॉक्टरला भेटते. त्याचंही भजनच आहे, भजनच आहे, भजनच आहे. हो, उलट काम करून भजन करायचं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल ही ताकद आहे त्याच्यामध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं मी भजन करतो म्हणजे मोठा, आणि जाताना हरभरं दुसऱ्याच उपटायला आणि कुंटाला न दुसऱ्याचं इचकायला. काय तू भजन करण्यात अर्थ आहे जर दुसऱ्याची इचकीत असतील तर? विठाला विठाला विठाला. स्वामी राम नावाचे संन्यासी, हे रामशास्त्री वेगळ्या, हे राम नावाचे संन्यासी फार मोठे. हे 1949 ते 51 शंकराचार्य होते. 1949 ते 51 शंकराचार्य होते. ते 2 वर्ष शंकराचार्य पद भोगले. शेवटचा आता मुद्दा येऊन या काळ, आपला टाईम बी होती, माणसं जेवायची, तर हो हिशोबात आवरलं पाहिजे कीर्तनकारांना. पदाचा राजीनामा दिला. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत तरी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. 100 कोटी रुपये जर खर्चिले तर 1-2 बाऱ्या खासदार होता येते. अक्कल नसली तरी होता येते, पण पैसे तितके पाहिजे. पण 1000 कोटी रुपये जरी जवळ असले तरी शंकराचार्य होता येत नाही. कसं होता येईल महाराज? कसं? ते पैशाने विकत भेटणारं पद नाही ना. हा, गाढवायचे मत पैशाने विकत भेटतील, नालायकायचे मत पैशाने विकत भेटतील, पण शंकराचार्य पैशाने होता येत असतं का? ज्यानं जीवनभर व्याभिचार केला त्याला उतरेश्वर वारकरी कसं होता येईल? एक मुद्दा सांगू का सोपा? बाल ब्रह्मचारी त्यालाच होता येते ज्यानं जीवनात लग्नच केलं नाही त्याला. संन्याशी लग्न करणाऱ्याला पण होता येते, संसार त्यागायचा मग तो नुसता संन्यासी. पण बाल ब्रह्मचारी नाहीत म्हणतात त्याला, ज्याला जीवनात कामाचा संग नाही त्याला. तो त्या यादीत शंकराचार्यांच्या, तो अधिकार लागेल ना दादा. आणि त्या शंकराचार्य पदाचा राजीनामा. आता कोणती बी पद, अनुष्ठानाला बसायचं स्वामी रामांना. सगळ्या करवीर पीठाचे शंकराचार्य होते. अनुष्ठानाला बसायचं म्हणजे गुरुजींना विचारलं. मोठमोठे साधू आले, फार मोठे साधू होते. स्वातंत्र्याच्या नंतर 4 ते 4.5 महिन्यानं हिमालयात एका साधूला एक श्रीमंत भेटायला गेला. तो गुत्तेदार होता, कॉन्ट्रॅक्टदार म्हणतात ना आताच्या भाषेमध्ये. मोठा होता कॉन्ट्रॅक्टदार, त्या काळातला मोठा. तर हिमालयाच्या पायथ्याला तपश्चर्या करायला बसलेल्या साधूला भेटायला तशा सस्त्याला 2 कोटी रुपये घेऊन गेलो. दिले त्या महात्म्याला 2 कोटी. त्या महात्म्यानं ते पैसे घेतले ना असे खाली आथरले, त्याच्यावर मांडी घालून बसलो. ते महाराज मांडी घालून बसल्यावर पुन्हा मांडीला 1-2 काड्या टोचल्या, दिले पैसे ढकलून. क्या लाया रे बोले तूने, इसका तो बिस्तर भी नहीं होता. सब चुप रे बोले खड़े. याली हिंदी जरा जरा मला. सब चुप रे बोले. काय कुला आहे बोले तुम्ही? स्वामीजी 2 कोटी रुपये आहेत. मग एक काम कर बोले,
1 किलो बोलू का मैं हिंदीत अभी तू पटपट जा आणि 1 किलो सफरचंद बोले जल्दी घेऊन ये ते म्हणला महाराज इथून चलत जायला 4 दिवस लागते तर वापस यायला 4 दिवस 8 दिवस लागते सफरचंद आणायला आणि कसा जाऊ महाराज म्हणले 2 कोटी रुपये मला दिलेस आथरून केलं तर नरम लागन धुनीत टाकले तर शेक लागन आणि फळं आणायचे तर आणता येणत मग माझ्या कामाचे काय ते फळं काय कामाचे आहे पैसे याला म्हणायचं विरक्त माणूस हो कशाला विरक्त कसं दुसऱ्याचा लाईट शार्ट झालेला एक जणांनी फेकून द्याला बाहेर शार्ट झालेला लाईट यानं पुढचं काच फोडलं आणि मागचं ते असतं ना ॲल्युमिनियमचं खिशात टाकून घरी नेलं मी म्हणलं कशाला ते म्हणला याच्यावर पोरायला गारी गारी येते आणि ह्यो संन्यासी ह्यो महाराज झाल्यावर काय कामाचा आहे का नाही एका दिवसात भारती किन्न ह्यो कोणाच्या हावली करीन ना ते ही सगळी संन्यासी अनुष्ठानाच्या वरदहस्ता करता आले आशीर्वाद द्यावा लागतो अनुष्ठानात सगळे आशीर्वाद द्यायला डोक्यावर हात टेकला निघून गेले काय माणसं नर्मदेच्या स्नानाला कोणी प्रदक्षिणाला येऊ लागले लोक कोणी फुल टाक कोणी तांदूळ टाक कोणी गंध लाव आणि कोणी रुपया 8 आणे 4 आणे टाक असे टाकू लागले याच्यात काय भेटतं त्याला उठता येतं का त्या महात्म्याला बाजारात जाता येतं का मग काय कामात पण फळ कोणी टाकीत न एखादं सफरचंद टाकीनं टाकीनं काहीच टाकीनं कोणी काही देईन 3 दिवस अनुष्ठान झालं शरीर कृश झालं दादा सकाळी आंघोळीला गेले आणि नर्मदेला प्रणाम केला माय अनुष्ठान सफल होईल का तितकंच म्हणले दुपारच्या आंघोळीला गेले माय अनुष्ठान सफल होईल का तर दुपारच्या वेळेला मला सुवर्णाचा रत्नजडीत नर्मदेच्या पात्रातून हात वरी आला हात वरी आला त्या हातावर एक सोन्याचं पात्र होतं जुट्यांना पात्र होतं सोन्याचं आणि त्या सोन्याच्या पात्रामध्ये गावरान गाईच्या दुधाची गावरान तुपातली खीर होती ले लो बोले आपका अनुष्ठान सफल हो जाता है जलदेवतेच्या रूपात नर्मदा माय बोलली रोज दुपारी खिरीचं पात्र यायचं हनुमान दादा रोज दुपारी अनुष्ठान संपलं गुरुजी भेटी करता आले कोणी व्यवस्था केली नर्मदा माईने केली म्हणले अरे पात्र अक्षयी देऊन टाक अनुष्ठानापुरतं तुझ्या करता होतं म्हणले स्नान केलं आणि ते सोन्याचं पात्र नर्मदेच्या पाण्यात पालतं घातलं पात्र निघून गेलं दृष्टांत संपला या बा घरी काम नाही केलं टायमाला तर बायको भाकर देत नाही पप्याची माय तर नर्मदा खिरीचं पात्र देते सामान्य गोष्ट आहे महाराज नर्मदा खिरीचं पात्र ज्या साधूला देतो ती स्वामी रामांना त्या स्वामी रामांसारख्या सुद्धा उशाला येऊन या काळ बैसला सेवसा येऊन या काळ बैसला येऊन या काळ बैसला तो शिकायचा डोळ्यात जागतो येऊन या काळ बैसला सेवसा येऊन या काळ बैसला किती मोठे असतील लोक नाही सोडत काळानं 5 मिनिटं शिल्लक आहे माझा वेळ एका बाईचं 27 दिवस बाळांपण केलं पंढरपुरातल्या मालकानं सगळ्यांना माहिती आहे चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि वहिनी उघडा दार हाका मारी
27 दिवस बाळंतपण केलं. कोणाचं पुण्य असेल? नवऱ्याचं, मुलाचं. मुलगा व्हायचा राहिला होता. पुण्य होतं सासऱ्याचं, आशीर्वाद होता सासऱ्याचा. 27 दिवस पंढरपुरातला मालक लुगडं नेसला दादा आणि बाळांती धुतली. बाळाती किती बेकार असते त्या जुन्या बायकायला विचारा. मी काय बाळातीन झालो नाही अजून, फक्त मला वाचायचा नाद आहे. पोरगी बाळातीन झाली आणि तिला पोरग झालं आणि पोरीच्या माईचं ते पोरग कोण मग? नातू. आणि ही म्हातारी त्या पोराची कोण? आजी. आजीनं नातवाचे संडास केलेले बाळाते ज्या दगडाव धुतले का, त्या दगडाव आजी तिचं लुगडं धुत नाही. सांगावं एखाद्या बाईने मी धुते म्हणून, मी तिच्या मरुस्तर छपला सांभाळितो. हो, म्हणजे नातवाचे बाळाते ज्या दगडावर धुतले का, त्या दगडावर आजी स्वतःचं लुगडं धुत नाही. मला माहीत होतं आमच्या मसुबाच्या डवाला करपराव बायका धुणं धुवायला जात होत्या. मसुबाच्या खालून ज्या बाया धुणं धुवाल्यात असं लक्षात घ्यायचं यायची तर कोणतरी बाळातीन झाली. वरी धूत देत नव्हत्या, बायाले कुरकुर करीत होत्या. माले देवलसनी हे मोठी निर्मळे, खाली मरावून खाली खपावून अशा कडा कडा बोट मोडीत होत्या बाया. काय काय म्हणून जिच्या घरी बाळांतीन झाली का त्या खाली धुणं धुत होत्या. हो, इतके बाळांते घाण. त्याचे हात किती पवित्र असतील मालकाचे, आणि त्या पवित्र हातानं पंढरपुरातला मालक ते बाळा ते धुत होता 27 दिवस. याच्या पलीकडं सांगू का, माणसानं लुगडं नेसलेलं पाहायचं नाही. हो, पाहायचं नाही. निषेध सांगितलं. किती निषेध. एकदा पंढरपुरातल्या मालकाला लुगडं नेसावं लागलं एका म्हाताऱ्याला मारायसाठी. त्या म्हाताऱ्याचं नाव पितामह भीष्माचार्य. हो, लुगडं नेसला, लोक शिखंडी झाला. खटवाम क्लिंब्याम भयो हो येत शिखंडी भय जायो हो अपात्रो पुरुषार्थो जायो द्वापारे च दर्शयामी स्थिताम द्वापारे च भयानाम अंबरा भय कामिनी स्वरूपा नटा भयस्ततेव च जगदानंद कंदपतये नमः. किती खाली यावं लागलं मालकाला. शिखंडी झाला मालक, शिखंडी. 27 दिवस लुगडं नेसला. ताकद कशाची? 3 गोष्टीची मुद्दा ऐका आणि मग आपला जय विठ्ठल. चोखोबरायच्या वडिलाचं नाव रानोबा नावाची व्यक्ती होती. भजन कशाला म्हणतात एका मुद्द्यात कळतं तुम्हाला. आता बाईनं मालकाची सेवा करणं भजन, मुलांना आईवडिलाची सेवा करणं भजन, घरातल्या सगळ्या तरुण लोकांना घरातल्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करणं भजन. हो, बाई मालकाला नीट बोलत नसल आणि सोहळ्यात जात असेल तर समजायचं चुडेलीन फिरायली. गळ्या शपथ मला पाप लागन मी जर खोटं बोलत असेल तर. हो, महाराज घरी आल्यावर काजू बदाम टाकून दूध देते आणि पप्प्याचा बाप चहा करा म्हणल्यावर म्हणली सकाळीच प्यालता ना. अशी बाई ज्या गावात असेल दादा त्या गावात पाऊस कमी पडतो. हो, प्रजन्यो खंड वृष्टी हो कामिनी निषदो भया आबलाहा व्रतारेव च शैवानां गत्वा खंडेशिस्ततः धरादिवी रुष्टयं प्रजन्ये खंडोस्ततो जनाः नैवं गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान लिहिले का? खंडवृष्टी पडत असती. मालकावर श्रद्धा कमी असणारी स्त्री ज्या भागात आहे त्या भागात बाईचा सर्वात मोठा आपला देव नवरा आहे. मुलाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. मायबाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. भजन करीत असेल, कीर्तन करीत असेल आणि म्हणत असेल म्हातारी जन्म जमतच नाही तर तुला आमुष्याच्या दिवशी पैठणच्या तळ्यात टाकाव. निदान तुला खाल्ल्यावर झिंगे बोंबील तरी सुधरतील. विठाला विठाला विठाला. म्हातारे झाले वडील, थकलं शरीर, आंघोळ घालायचे. चोखोबार आहे वडिलाला आंघोळ फुकट नाही काम करीत दादा देव. येडा आहे का तो? आंघोळ घालायचे असे हाताला धरून मध्ये न्यायचे. धोत्र स्वतः नेसवायचे, बाजीवर नेऊन बसवायचे. पण शेवटचा टप्पा इतका बिकट झाला, कपड्यातच बाथरूम झाली. हातपाय चलनत. आवाज दिला चोखा. कशाला भजन म्हणायचं बघा.
जी बाबा ये मा इकडं चोखा उद्यापासून मला खाण्याचा आग्रह करी जाऊ नको रे आता जाता येत नाही बाथरूमला लघवीला संडासला आणि तू बळच खाऊ घालतो रे पाय न धोतर भरलं मग काळजी करू नका म्हणे बाबा उचललं वडिलाला घराच्या मागं दगड होता त्याच्यावर टेकलं आणि एका हातानं वडील धरले आणि एका हातानं पाणी टाकायचं हे सगळं खरं झालं हात तर दोनच आहेत एका हातानं डोकं धरलं खांदा धरला आणि एका हातानं महाराज पाणी टाकायचं पण कमरेचा गुढा सोडून कंबर धुईन कोण आता हात तर 3 नाहीत तसेच बसले 5 मिनटं बाईनं पाहिलं बाई म्हणजे सोयराबाई बघितलं आलादी आल्या बांगड्या वाजू दिल्या नाही हातातल्या पाय वाजू दिले नाही काय काही नाही म्हणे लक्ष्मी बाबाची कंबर धुवायची मी धुते ना तू सुनेस सुनाला सासऱ्याची कंबर कशी धुता येईल आतापर्यंत कोणी धुतली नाही ना आणि मी तुला काम कसं सांगू माझी आई जर जिवंत असती ना सैरा माझ्या आईनं पाणी टाकलं असतं आणि मी बाबाची कंबर धुतली असती माझी आई आधी गेली ग दुसरी एक गोष्ट आहे ग सोयरा माणसाच्या 2 स्त्रिया कंबर धुत असतात एक बायकोन दुसरी मुलगी मुलीला बापासाठी काय लाज वाटत असते मुलगी बाप आहे तो तिनं काय लाजायचं पण लक्ष्मी 500 कोसावर माझी बहीण आहे मेहोना राजामध्ये विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात आणि आई माझी देवाघरी गेली मला कोण बाबाला जर धरायला कोणी भेटलं तर मी पाणी टाकीन आणि कंबर धुईल मालक एक करता का जसे तुमचे बाबा आहेत तसे तुमच्या बाबाला मी एरवी सासरा समजिते तुमच्या नावानं कुंकू लावते म्हणून पण आजच्या पुरतं तुमच्या बाबाला मी बाप समजिते आणि बाप समजून सासऱ्याची कंबर धुते सोयरा तू पाणी टाक मी कंबर धुतो नाही तुम्ही एका हातानं मामांजीला धरायचं एका हातानं पाणी टाकायचं आणि मी कंबर धुते मामांजीची अण्णा धोत्राचा गुढा सोडा आणि सुनबाईनं दादा कंबर धुतली दुसरं धोत्र गुंडाळलं बाजार नेऊन टेकलं काय म्हणलं नाही म्हातारं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आवाज दिला चोखा जी माई कंबर कोण धुतली रे बाबा मीच धुतली खोटं बोलू नकोस चोखा तुझ्यावर काहीतरी अडचण आहे त्याच्याकरता खोटं बोलतोस तू वारकरी आहेस तू खोटं बोलणारा व्यक्ती नाही आहेस तुला माही शपथ आहे कंबर कोण धुतली बोलणं गेले चोखबर आहे बाबा शपथ घालू नका कशाला विचारता म्हातारं इतकं हुशार होतं हनुमान दादा त्या म्हाताऱ्यानं सांगितलं चोखा कंबर माझी कोण्यातरी बाईनं धुतली बाबा तुम्हाला कसं कळालं कंबर धुताना बांगड्याचा आवाज आला इतकं हुशार म्हातारं बांगड्याचा आवाज आणि बाळा बांगड्याचे हात 2च माझ्या कमरात लागू शकते एक मी जिच्या सोबत लग्न केलंय ती तर गेली देवादारी पण दुसरी माझी मुलगी लांब आहे रे कोण धुतली आणि मग चोखोबराच्या तोंडातून वाक्य पडलं तुमच्या सुनबाईनं कंबर धुतली ठीक आहे मला उठून बसितोस पाठीला हात लावला वडिलाला आणि उठून बसिलं चोखोबऱ्यांना आवाज दिला सुनबाई जी मामांजी या इकडं आहो जाऊ बोलत होते पूर्वीच्या काळातले म्हातारे सुनायला आहो जाऊ बोलायचे काळ गोड होता तो बाजावरचे पाय स्वतःचे आखडे चोखोबराच्या हाताने उठून बसलं मुलानं आणि बाजाच्या पाय त्याला सुनाल बसशील सुनाला हात दाखिती बाई महाराज दोन्ही हात सुनाच्या हातात घेतले बाई तो क्रांती केलीस तो बदल केलास बाय बायको शिव कमराला हात लागू शकत नाही परिस्थितीत मुली शिव कोणी लावू शकत नाही माणसं कोणी लावतील पण बाई तो सासऱ्याची कंबर धुतलीस
2-4 मिनिटं सुनाच्या हातावर उजव्या हातानं असं चोंबाळीत राहिलं म्हातारं. काय हात आहे बाई तुवा, काय हात आहे. हात खाली सोडून दिला अण्णा आणि वरी पाहिलं आणि पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, 35 वर्ष एकसारखी तू वारी केली, काय मागितलं तुला. उलट जे जे म्हणणाऱ्या लोकांनी मला तुझ्या दर्शनाला येऊ दिलं नाही, नाही येऊ दे. 35 वर्ष वारी केली, 35 वर्ष श्रीमंत माणसाच्या आंब्याची ढाल तुला आणून दिली. त्या ढालीमुळे एकदा मला मार खावा लागला. पण लक्षात घे देवा, मी जीवनभर तुला काही मागितलं नाही, पण आज मागतो. अरे माझी मुलगी 500 कोसावर रे, माझी मंडळी जात राहिली रे देवा, पण या सासऱ्याची कंबर ज्या सुनानं धुतली तिची दखल घे. मी आशीर्वाद देऊन टाकतो, जिनं माझी कंबर धुतली तिच्यावर कधी प्रसंग आला तर तुझ्या पवित्र हातानं तिचं घाण काम कर. सासऱ्यानं आशीर्वाद दिल्याच्या पुण्याईवर 27 दिवस पंढरपुरातला मालक लुगडं नेसला आणि सोयराबाईचं बाळांपण केलं. याचं नाव आहे भजन. हो, हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीची बाई होती महाराज ती. किती ताकद बघा. पुढची शंका, देवानं 27 दिवस तिचं घाम काम करावं इतकी ताकद. झालेला मुलगा जन्माला आल्याबरोबर भजन करीत होता. उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा, ही चोखोबराच्या मुलात ताकद, ही पत्नीत ताकद. आणि चोखोबराच्या आस्ती विठ्ठल म्हणायच्या. नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी, घेत पितांबरे चक्रपाणी. पितांबरात घेतल्या समाधी दिली. या चोखोबराच्या भजनानं स्वर्गातला अमृत शुद्ध झालं. अधिकार चोखोबरायचा मोठा, अधिकार रानोबाचा मोठा, अधिकार सोयराबाईचा मोठा, अधिकार कर्ममेळ्याचा मोठा. तरी पण या चौघांपैकी एकही शिल्लक राहिला नाही. येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला, येऊन या काळ बैसला शिवसा. रागी तोष कैसा डोळे आता, रागी तोष येऊन या काळ बैसला शिवसा. 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 रागी तोषी कैसा डोळे आता, रागी तोषी कैसा डोळे आता. वाचेनारा जना वंदे तुझा, वाचेनारा वंदे तुझा. राखी तोच कैसा डोळे आता, राखी तोच कैसा डोळे Kumaye,